कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता काय झालंय? मी मगाशी एक विचित्र गोष्ट पाहिली। मगाशी मी अस्तिकाशी बोलत होते तेव्हा तिच्या हाताला सापाची कात होती। काय? व्हॉट? अरे देवा, नक्की कातच होती ना? हो, कातच होती। आणि आता मला ह्यात तिळमात्र शंका नाहीये की अस्तिकाच तो नाग आहे। मी हात जोडते तुम्हा सगळ्यांसमोर। या घरातून बाहेर पडा, कुठेतरी लांब निघून। इथून लांब जाणंच तुमच्या सगळ्यांच्या भल्याचं आहे। सुनबाई, अगं नेत्राने तुला सांगितलंय ना तिचा लढा सुरू आहे म्हणून। अहो, मृत्यू समोर दिसतोय आणि कसला लढा द्यायचा आहे? मृत्यूपासून लांब जाणं कधीही चांगलं नाही का? आई, पण नेत्राग तुला कधी कळणार आहे? या सगळ्यात तू स्वतःचं नुकसान करून घेते। बाईसाहेब आधीच विचित्र वागत होते, त्यात आता कळलंय की त्या विरोचक आहेत, राक्षस आहेत। आणि तो नाग विरोचकाचा आहे। तरी तुला इथेच राहायचंय? नेत्र, का राहायचंय तुला इथे? कारण देवी आईने दिलेलं कार्य नेत्राला पूर्ण करायचंय। कसलं कार्य? तुमच्या देवी आईने माझ्या नेत्राचं काहीही भलं केलेलं नाहीये। देवी आईकडून नेत्राला काही मिळालं असेल ना, गावकऱ्यांचा शाप, अपमान आणि गावकऱ्यांचं हिणवणं, देवी आईमुळेच माझी नेत्रा भोगतीये सगळं। माझ्या नेत्राने तुमच्या देवी आईमुळे खूप भोगलाय। आई, देवी आईने नेत्राला एक जबाबदारी देऊन जन्म दिलाय। तिला तिचं कर्तव्य, तिची जबाबदारी पार पाडू देत ना प्लीज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।